भेटतात आणि त्याच्यानंतर संपूर्ण ब्रदर स्पोर्ट्स ही .in मात्र नक्कीच आजची चौथी रात्र मात्र खऱ्या अर्थानं कॅचअप करण्यासाठी सज्ज होती आहे. पहिल्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये हे दोन संघ खेळतात. गोलंदाजी मार्कवरती पुंडेवाडी संघाकडून मात्र पहिल्या षटकामध्ये रोशन सज्ज झाल्या आणि समोर बॅटिंग मधून दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आपण पाहतायत, ज्यामध्ये रोहन आणि नामदेव हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सध्या खेळपट्टीवरती पाठवले जात आहेत. फलंदाजी करणाऱ्या नाथखुळा जांभूळवाडी संघाकडून मॅच मध्ये क्षेत्ररक्षण फार चांगल्या रीतीचं सज्ज होते. पहिलं पावपलेचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. आजच्या 74ला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण बघू शकताय मोठा ब्लास्ट खेळण्याचा प्रयत्न. दुर्दैवाने जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या थोडासा हा चेंडू शरीरावरती जाऊन अधळ मारतोय. चला ऑर्गनायझिंग कमिटी आपण खेळाडूला जर दुखापत झाली असेल तर पाहायचंय, कारण इथे थोडीशी घाई केली. बॉल जर पाहायला गेलं तर बराच वेळ हवेत होता आणि जो क्षेत्ररक्षक 38 सर्कल मिडॉनच्या शॉटला खरं तर 38 सर्कल मध्ये फिल्डिंग करत होता त्याला मात्र या चेंडूचा अंदाज भेटला नाही आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती मात्र पहिल्या सध्या तरी बॅटिंग करत असताना नाथखुळा जांभूळवाडी ब संघाला भेटल्यात 2 धाबा. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्यात बॅटिंग करणाऱ्या खरं तर या टीमच्या. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतायत 2 धाबा तर बनलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती खरं तर विकेट येऊ शकला असता पण क्षेत्ररक्षकाने हवी तशी साथ दिली नाहीये. सामना फार चांगला आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. त्याच्यानंतर आता साखरेंचा रोहन दाखवतोय आपल्या बॅटचा खरं तर हा बेधुंद इशारा आणि अक्रॉस बॅटनं सजवलाय या चौथ्या रात्रीतला पहिल्या सामन्याचा टायमिंग करत असताना एक चांगला स्ट्रोक स्वेलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळत आहेत. रोहनच्या बॅटमधून या 4 धाबा. फटका चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. खराब चेंडू जिथे खरं तर वापरलेला आहे गोलंदाजाने. शॉर्ट ऑफ लेंथ म्हटली पावरप्लेच्या ओव्हर मध्ये तर ती फार खराब लेंथ म्हटली जाते आणि त्या लेंथचा वापर जसा केला तसा फलंदाजाने आपल्या बॅटमधून धाबा घ्यायला सुरुवात केली आहे. हा चेंडू मागे सरकले थोडस शांत गतीने हा स्ट्रोक खेळतोय बॅट्समन रोहन. थर्डमॅन झोन मधून एक सिंगल या चेंडूवरती भेटली जाते. दाफल कबड्डी सध्या बॅटिंग करणाऱ्या नाथखुळा जांभूळवाडी ब संघाच्या 7 धाबा मात्र इथे पोहोचलेल्या आहेत. 7 धाबा दाफल कबड्डी आहेत. मॅच मध्ये सध्या तरी गोलंदाजी करत असताना कोंडेवाडी संघाकडून पहिले षटक सुरू आहे, ज्यामध्ये गोलंदाज रोशन गोलंदाजी करतोय. रोशनचा हा चेंडू हाईट फॅक्टर भरपूर आहे. फुल टॉस दिलाय. खराब चेंडू वापरलाय आणि त्याचा वापर चांगला करत असताना थर्डमॅनच्या डोक्यावरून हा चेंडू लेटकट झोन मधून कटवलाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. बीमर प्लस 4 म्हणजेच येत आहेत या चेंडूवरती फलंदाजी करत असताना आता 5 धाबा. गोलंदाजी मागणी पडली जाते या गोलंदाजी करणाऱ्या पोंडेवाडी टीमची. यॉर्कर बॉल समोर खरं तर हा चेंडू ग्राउंड झोन मधून कटवला जातोय. मिड ऑफ फिल्डर तिथे पोहोचला. बॉल पकडून फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. याही चेंडूवरती एक सिंगल सध्या मिळाली गेली आहे. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या पडतीनं स्कोरबोर्ड सध्या तरी 13 या अंकावरती लौकिक झालाय. याच धावगतीनं फलंदाजी करत राहावं लागेल, कारण जर तुम्ही टार्गेट एक चांगलं सेट करत असाल तर ते टार्गेट तुम्हाला खरं तर गोलंदाजी मधून डिफेंड करण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने सहनशक्ती भेटते. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सध्या बॅटिंग करत असताना आपण पाहतायत नाथखुळा जांभूळवाडी ब टीमच्या फलंदाजांना काय बॅटिंग सुरू आहे. अजून एक चांगला फटका येतोय रोहनच्या बॅटमधून. पॉइंट कव्हरच्या वरून हा चौकार. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सामना तर फार चांगल्या रीतीचा सुरू आहे, पण प्रेक्षक वर्गाला आवडेल अशी फलंदाजी मात्र या मॅच मध्ये हे दोन्ही फलंदाज करून दाखवतायत. या क्षणी वेगळ्या दिशेचा स्ट्रोक खेळायचा होता. समोरची लेंथ होती. पुढे टाकलेला बॉल गोलंदाज रोशनचा होता. त्यावरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग बनले बॅटर, पण या चेंडूवरती सध्या आपण पाहतायत लेग बाईज मधून एक सिंगल या चेंडूवरती भेटली जाते. बॅटरच्या खरं तर पायावरती हा चेंडू थोडासा आदळला, त्या कारणास्तव थर्डमॅनला एक सिंगल छोट्या स्वरूपामध्ये मिळवली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आता या सिंगलने स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना आपण पाहतायत नाथखुळा जांभूळवाडी कोणतेही नुकसान नसताना 18 या अंकावरती पोहोचली आहे. 18 धावा दाफल का पडते. 2 धावेची पॅनल्टी ती म्हणजेच
दिली गेली होती. गोलंदाजी करणाऱ्या पोंडेवाडी टीमला ती पेनल्टी ऍड करून दाफल कबड्डी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतायत 20 धावा बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी नातखुळा जांभूळवाडी संघाच्या बनल्यात. 20 धावा दाफल कबड्डी आहेत. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना सध्या आपण पाहताय पोंडेवाडी टीम नक्कीच बॉलिंग अटॅक मधून फर्स्ट स्पेल मध्ये थोडासा जर पाहायला गेलं तर नक्कीच खराब चित्र बनवत असताना आपण बघितलं आहे. येणारं षटक चांगलं फेकावं लागेल जर तुम्हाला मॅच मध्ये पुनरागमन नोंदवायचं असेल तर इथून गोलंदाजी चांगली फेकावी लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे जिथे आपण पाहताय गोलंदाजी करत असताना गणेश आला आणि गणेशचा पहिलाच बॉल बॅटरला मात्र नक्कीच पूर्णपणे थांबवून ठेवत असताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि मैदानामध्ये येईल हा डॉट बॉल फेकला जातोय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांचा सामना म्हटला तर तो कोणत्याही दिशेला खरं तर पलटत असतो. त्यामुळे इथे तुम्ही प्रयत्न करायला हवेत. फटका पुन्हा एकदा चांगला आहे. समोर जर पाहायला गेला तर नक्कीच मिड ऑनच्या वरून हा चेंडू खेळलाय. स्टॅकर एंडचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता शांत राहायला मागत नाहीये. ज्याचं नाव आहे रोहन त्याने दाखवलंय पुन्हा एकदा चेंडूला रात्रीमध्ये आसमान. षटकार रोहन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना मात्र समोर पोंडेवाडी संघाच्या गोलंदाजांवरती आता आपल्या बॅटचा तडाखा मात्र नक्कीच भिडकावत असताना पण पाहिलाय. भिडणारी फलंदाजी सध्या सुरू आहे. समोर मिड ऑफला फटका पुन्हा एकदा चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलीत. एका टप्प्यावरती बॉल पकडून फेकला. तिथे मैदानाच्या आतमध्ये फेकी थोडीशी लेट आली आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रोहनच्या बॅटमधून या बॉलवरती 2 धावा भेटल्या गेल्या. 2 दाफल कबड्डी पुन्हा एकदा चेंजेस झाल्या. 28 धावा स्कोरबोर्ड वरती सध्या पोहोचल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या नातखुळा जांभूळवाडी बस संघाच्या. हो या क्षणी पुढे एकदा मागे सरकतायत. पॉइंट आतमध्ये आहे आणि त्याचाच फायदा घेत असताना फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक एफर्ट देतोय पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या पलीकडचा चेंडू आहे आणि तिथे पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना सध्या अहंकार दाखवला जातोय भल्या मोठ्या धावांचा आणि बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंडला रोहनच्या बॅट मधून आलाय. अजून एक चौकार. बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या सामन्यामध्ये सध्या तरी नातखुळा जांभूळवाडी बस संघाच्या फलंदाजांच्या बॅट मधून मात्र चांगल्या लेवलची होत असताना आपल्याला पाहायला भेटती आहे. 32 धावा दाफल कबड्डी बनल्यात. अजून देखील या मॅच मध्ये बरीचशी षटकं खरं तर टाकायची आहेत. पुढे एकदा ओहो इंटरेस्टिंग चोक. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी शांत राहायला मागणार नाही हा फलंदाज कारण वेळ आणि काळ या रात्रीमध्ये या खेळाडूचा या सामन्यामध्ये आलाय आणि त्याच्या बॅटमधून सध्या जांभूळवाडी टीमला मात्र फार चांगल्या रीतीच्या रन्स येत आहेत. अजून एक चांगला फटका. स्वर्ले खाली आहे आणि तिथे पुन्हा एकदा भेटलेल्या आहेत 4 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर नक्कीच प्रेक्षक वर्गांना देखील आता आपल्या बाजूने लक्ष केंद्रित करायला लावतोय. वारंवार मोठे फटके येत आहेत. सध्या तरी दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि दाफल कबड्डी नातखुळा जांभूळवाडी बस संघ 36 या धावसंख्येवरती पोहोचलाय. या क्षणी मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने खेळायचं होतं. पडल्यानंतर हा चेंडू अधिकचा बाउन्स क्रिएट करतोय. तिथे या बॉलवरती एक सिंगल सध्या पुन्हा एकदा रोहनच्या बॅटमधून भेटली जाते. दुसरं षटक या क्षणी संपन्न झालं. आपण बघाल 2 षटक संपन्न झाली आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर सध्या तरी 17 आल्यात. म्हणजेच 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना एका चांगल्या रेंज मध्ये धावा गोळा केल्यात बॅटिंग करणाऱ्या नातखुळा जांभूळवाडी ब टीमने. 37 धावा दाफल कबड्डी आहेत. कोणत्याच नुकसानात आतापर्यंत खरं तर नक्कीच राहिला नाहीये तो म्हणजेच फलंदाजी करणारा नातखुळा जांभूळवाडी ब संघ. सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा चान्स बनला होता आणि तो कदाचित झेल रोहनचाच निसटला होता आणि त्याचाच फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहनला आपण पुरेपूर पाहिलाय. ज्याने 11 चेंडू आतापर्यंत खरं तर खेळलेत आणि बॅटिंग करत असताना 28 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्यात आणि संघाचा टोटल एका चांगल्या खरं तर नक्कीच स्थितीमध्ये सध्या तरी पोहोचलेला आहे. 37 धावा दाफल कबड्डी. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. सचिन गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. फिल्डिंग मध्ये आता फैलाव खरं तर मौजूद झालेले आपण पाहाल. 5 फिल्डर आता बाउंड्री लाईन झोन मध्ये जॉईन केले गेलेत. हो स्टॅकर हेडला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रोहन आहे आणि रोहनची बाट आता करतीये
फार वेगळ्या दिशेची तळमळ आणि मॅच मध्ये बॅटिंग करत असताना चारी साईडला दिसत आहेत मोठे मोठे फटके. अजून एक चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये, फुल टॉस बॉल वरती फ्लिक ऑफ द रेस मैदानाच्या आतमध्ये टायमिंग दिलं फक्त आणि हा चेंडू स्वेरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलाय. अजून एक षटकार. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करत असताना बॅटर मैदानामध्ये रोहन हा फलंदाज. ओ या क्षणी आता लेंथ मध्ये थोडासा फेरबदल केलाय, षटकार आला. त्याच्यानंतर आता गोलंदाजाने हा चेंडू थोडासा बदललेला आपण बघताय ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले मध्ये. हा चेंडू नक्कीच पाहायला मिळेलच कशा प्रकारचा बॉल पडलाय समोर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहनला मात्र या चेंडूवरती रोखून ठेवलंय. पण हा चेंडू चेक करायचा आहे की आता रिलीज केला जाईल तो. तर नक्कीच गोलंदाजाच्या अँगल वरती इथे रिॲक्शन घेतला गेलेला आपल्याला पाहायला भेटतोय. हा चेंडू नक्कीच टाकल्यानंतर चेक केला जाईल. समोर आपण बघू शकता हा चेंडू वेगवान आहे, पडल्यानंतर सरळ हा बॉल मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पोहोचला. तिथे एक सिंगल या बॉलवरती नक्कीच भेटली जाते. गोलंदाजाचा अँगल सेफ आहे की नाहीये, म्हणजेच थ्रो केला गेला की नाही हे पाहण्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी झाली तर इथे चेक होत असताना आपण बघू शकता. ऑफिशियल अंपायर आपण बघाल आमचे स्वतः विनायक सर इथे आमच्या सोबत आलेले आहेत. आणि याच तिसऱ्या पंचाचा सिग्नल जर पाहायला गेलं तर सेफ अँगल. गोलंदाज जो आपण बघू शकतोय थ्रो साठी जो ऍक्शन उचलला होता बॅटिंग करणाऱ्या टीमने, तो कुठेतरी जर पाहायला गेलं तर नक्कीच पूर्णपणे हवा तसा थ्रो करला नाहीये गोलंदाजाने. सेफ चेंडू अँगल मध्ये फेकला गोलंदाज. तिथे गोलंदाजी करत असताना फुल लाईनचा बॉल, हाईट फॅक्टर भरपूर आहे या चेंडूवरती. तिथे मैदानाच्या आतमध्ये नो प्लस. या बॉल वरती एक सिंगल मात्र आता भेटली जातीये आणि मैदानाच्या आतमध्ये या 2 धाब्याने पुन्हा एकदा स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना फार मोठ्या प्रमाणाच्या धाबा बनल्या जात आहेत. 46 धाबा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये मात्र आता येणारा बॉल फ्री हिट आहे. फलंदाजाला आता संधी लौकिक झाली आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन फलंदाजी करतोय. वेगवान बॉल समोरच्या दिशेला एक चांगली ड्राइव्ह आपल्याला पाहायला भेटतीये. मिडॉनचा फिल्डर आलाय मैदानावरती, बॉल पकडून फेकला जातोय मैदानाच्या आतमध्ये. तिथे या चेंडूवरती मात्र रोहनने फक्त एकाच जागेवरती समाधान मानलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. एक सिंगल आली आहे. स्कोरबोर्ड सध्या तरी 47 या आकड्यावरती पोहोचलं जात आहे. 47 धाबा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे, ज्यामध्ये गोलंदाजी करत असताना सचिन गोलंदाजी करतोय. वेगवान बॉल पडल्यानंतर हा चेंडू बॅटरच्या कडे, तर बॅटच्या आतल्या फ्लोला थोडासा कनेक्शन करत होता. तिथे मैदानाच्या आतमध्ये शॉट मिडॉन फिल्डिंग करत असताना पुन्हा पोहोचलाय आणि इथे पुन्हा एकदा भेटली जाईल एक सिंगल. थोडंसं शांत राहावं लागेल, कारण ज्या स्थितीमध्ये धावा गोळा करायच्या त्या धावा फलंदाजी करत असताना ऑलरेडी इथे स्कोरबोर्ड वरती बनल्यात नातकुळा जांभूळवाडी ब टीमच्या. त्यामुळे इथे या षटकामध्ये थोडंसं शांत राहिलं तर नक्कीच येणारी जी 2 षटकं आहेत त्यामध्ये तुम्ही मोठ्या रेंज मध्ये बॅटिंग करून चांगलं टार्गेट सेट करू शकताय. ऑन साइडला पुन्हा एकदा शांत गतीने फटका खेळलाय रोहनने. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली आतापर्यंत. तो सध्या तरी आपण बघू शकतोय या षटकाच्या अंतिम बॉल वरती सिंगल साठी हा स्ट्रोक कम्फर्टेबल करत असताना मिड विकेटला पाहायला मिळाला. सिंगल भेटली आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहन या बॅटरला आपण बघू शकताय. तिसरं षटक संपन्न झालंय. 3 षटकांच्या अंती स्कोरबोर्ड वरती बॅटिंग करत असताना नातखुळा जांभूळवाडी ब टीमचा स्कोरबोर्ड जर पाहिलं तर 49 या आकड्यावरती पोहोचतो आहे.
अगदी इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी हा सामना मात्र फार चांगल्या रीतीचा बनला जातोय. पण इथे अगदी आपण बघू शकता हा खर तर फ्रेश गटामधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच प्रत्येकी दिवशी एक एक फ्रेश गटामधला सामना खेळवला जातोय, ज्यामध्ये आपण खर तर पहिल्या दिवसापासून बऱ्याचशा मॅचेस पाहिलेल्या आहेत. आणि हा जो सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, यामधून जो जिंकणार आहे तो मात्र नक्कीच काल फ्रेश गटामध्ये बोरडपाडा संघ विन झाला होता, त्या संघाच्या विरोधात खेळत असताना आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे आता नक्कीच बोरडपाडा संघाला सांगण्यात येते की आपण रिपोर्टिंग करून राहायचं, कारण यानंतर आपला सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लगेचच इथे रिपोर्टिंग करून राहा. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ सध्या तरी खेळला गेलाय नाथखुळा जांभूळवाडी ब टीमने, ज्यांनी आतापर्यंत खरं तर 3 षटकांचा वापर केलाय बॅटिंग करत असताना. आणि 3 षटकांमध्ये 49 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती बनलेल्या आहेत. अजून देखील 2 षटकं पाहायची आहेत, 2 षटकं फेकायची आहेत गोलंदाजी करत असताना पोंडेवाडी टीमला. आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये जर पाहायला गेलं तर अशाच प्रकारची बॅटिंग जर बनत राहिली तर नक्कीच एक फार मोठं लक्ष या मॅच मध्ये उभारलं जाऊ शकतंय. येणारे अजून 12 चेंडू शिल्लक आहेत या वन साइड इनिंग मध्ये. आणि समोर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना ज्याने वैयक्तिक 16 चेंडू खेळत असताना 37 धावा कुठल्यात तो रोहन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. या स्पर्धेमध्ये अनेक सारे विक्रम बनलेत, पण आजच्या रात्रीमध्ये एक नवा विक्रम उभारला जाईल का? विकेट हॅट्रिक्स नोंदवत असताना पण अनेक खेळाडूंना पाहिलंय, त्याच्यानंतर निर्धाव षटक फेकत असताना गोलंदाजांना पाहिलंय, पण फलंदाजाने आतापर्यंत एकही अर्धशतक नोंदवलं नाहीये. म्हणजे या फलंदाजावरती सध्या तरी फार लक्ष राहू शकतायत की या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक बनलं जाईल का? फुल लाईनचा बॉल समोर फ्लिक फक्त आणि फक्त टच केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. बॅटर रोहनच्या बॅटमधून फिल्डर सध्या मिडॉनचा आहे तिथे 38 सर्कलच्या आतमध्ये. आणि या बॉलवरती एक सिंगल सध्या भेटली जाते. आणि या सिंगलने बॅटिंग करत असताना नाथखुळा जांभूळवाडी बस संघाचा 50चा आकडा मात्र इथे भक्कम बनलाय. 50 धावा दाफल कबड्डी बनल्यात सामन्यामध्ये. सध्या तरी मैदानामध्ये बॅटिंग करत असताना नामदेव चाकरेनला होता फुल टॉस बॉल फक्त आणि फक्त खरं तर सॉफ्ट हँडेडने ढकललेला आहे. स्वर्लेक्सचा फिल्डर बॉलवरती उपस्थित झाला. एक सिंगल या चेंडूवरती पुन्हा एकदा खरं तर या बॉलवरती मिळाली जाती आहे. एक एक धाव फार गरजेची आहे, पण आता इथून आक्रमण करायला हवीत, कारण आतापर्यंत कोणतंच नुकसान नाहीये. 51 धावा जर तुम्ही गोळा करत असाल तर इथून अटॅक होणं फार गरजेचं आहे, आणि तो अटॅक होणं गरजेचा खरं तर सिद्ध करावा लागेल. हा चेंडू सध्या आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच सांगतायत की खराब पिचिंग वापरली गोलंदाजाने, आणि या खराब पिचिंग द्वारा एक सा धाव आता मैदानाच्या आतमधून जी मिळते ती सध्या तरी स्कोरबोर्ड वरती खरं तर प्राप्त झालेली आपल्याला पाहायला भेटते. 52 धावा दाफल कबड्डी आता. 52 धावा दाफल कबड्डी. स्टाकर एंडला बॅटिंग करत असताना रोहन आहे, आणि ज्या रोहनने मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला पहिला झेल सुटलाय तिथून जो खर तर बॅटिंग मधून परफॉर्मन्स निवडलाय तो आता नक्कीच भरपूर चांगल्या रीतीचा साध्य होतोय. मिड ऑन बॉडी लाईनच्या बाहेर जायला चेंडू तिथे मिळत आहेत. या चेंडूवरती रोहनच्या बॅट मधून क्रॅकिंग या 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोहनच्या बॅटमधून आलेला आहे. पार्टनरशिप आतापर्यंत ही फार मजबूत झालेली आहे, कारण कोणताच विकेट गमावला नाहीये. साथीदार जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये नामदेव सध्या वैयक्तिक 5 चेंडू 8 वरती बॅटिंग करतोय, आणि 18 बॉल खेळत असताना 44 वरती आता पोहोचलाय. बॅटल रोहन हा फलंदाज. 44 बनल्यात. आता लक्ष अगदी रोहनच्या अर्धशतकावरती नक्कीच राहू शकतायत. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका फिल्डर आहेत, पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना स्टाकर एंडचा रोहन दाखवतोय पुन्हा एकदा आपल्या बॅटचा दमखम, आणि येत आहेत पुन्हा एकदा याही चेंडूवरती या 4 रन्स. फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच फार वेगळ्या लिमिटची सुरू करत असताना हा रोहन फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. खर तर झेल सुटला तिथे थोडासा खर तर डेंजर झोन मध्ये होता रोहन, पण तिथून झेल ड्रॉप झाला. तिथून या खेळाडूने जर पाहिलं तर नक्कीच एका वेगळ्या झोन मधून फलंदाजी करायला सुरुवात केली, आणि आता सध्या तरी 48 वरती तो वैयक्तिक पोहोचलाय. फुल लाईनचा बॉल चान्स होता. आता मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू हाईट फॅक्टर झोन मधून फेकलाय गोलंदाजाने. नो चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. येणारा बॉल फ्री हिट असेल, आणि इथे 1 धाव पुढे एकदा दाफल कबड्डी
मात्र पोहोचत असताना 63 धावा आता जमा झाल्या त्या धावफलकावरती नाथखुळा जांभूळवाडी बस संघाच्या. अर्धशतक येईल का, कारण सध्या तरी 20 चेंडू खेळत असताना 48 वरती बॅटिंग करतोय मैदानामध्ये रोहन. स्लोबर गतीचा बॉल मिस टायमिंग आहे, फटका फसला. या मॅच मध्ये काय होईल, फिल्डर येतात पण आता मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूचे नशीब आहेत श्रेष्ठ तो दाखवतोय या स्पर्धेतील जबरदस्त बॅटिंग. मैदानामध्ये फलंदाजी करत असताना साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये बनवलेला आहे आज मोठं नाव. ज्या खेळाडूचं नाव आहे रोहन, त्याने ठोकलंय आजच्या चौथ्या रात्रीतलं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. 21 चेंडू आणि 50 धावा फलंदाजी करत असताना नाथखुळा जांभूळवाडी ब संघाचा रोहन मैदानाच्या आतमध्ये बनवतोय या स्पर्धेतील ही पहिली 50. चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये मात्र आतापर्यंत नाबाद फलंदाजी करत असताना हे दोन्ही फलंदाज आहेत. नाथखुळा जांभूळवाडी संघ सध्या तरी मैदानामध्ये एका चांगल्या टार्गेटच्या दिशेने बॅटिंग करते. षटक क्रमांक मैदानामध्ये 4 संपले जाते. स्कोरबोर्ड वरती सध्या तरी कोणतंच नुकसान नसताना 66 धावा मात्र बॅटिंग करणाऱ्या नाथखुळा जांभूळवाडी ब संघाच्या लागल्या गेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतो सध्या तरी मैदानामध्ये बॅटर रोहन. सध्या तरी त्याच्या बॅटमधून या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक कंप्लीट होत असताना आपण पाहिलाय तो सध्या तरी मॅच मध्ये अजून सारा धावा गोळा करतोय. या फटक्यावरती जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मिस टायमिंग होतं, फिल्डर पुन्हा एकदा मिसफिल्ड करतायत. एका खेळाडूला 3-3 जीवनदाणे या मॅच मध्ये मिळाले जात आहेत आणि सध्या या 3 धावाने स्कोरबोर्ड वरती सध्या आपण बघतायत 69 धावा मात्र बनल्या जात आहेत. 69 धावा धावफलकावरती समोर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक चांगली ड्राईव्ह खेळली जाते. मिड ऑनला फिल्डर बॉल वरती आलाय, बॉल पकडून फेकतायत. याही चेंडूवरती सध्या एक सिंगल बॅटर नामदेवच्या बॅटमधून घेतली गेली आहे. सिंगल आली, सिंगलच्या वाढीने धावफलकावरती सध्या तरी 70 धावेचा आकडा आता इथे गाठलेला आहे बॅटिंग करत असताना नाथखुळा जांभूळवाडी ब संघाने. हो, वेगवान चेंडू, भन्नाट गती, तेज तरार, पेस मध्ये बीट केले मैदानामध्ये सध्या फलंदाज रोहन या बॅटरला. आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना राहुल हा गोलंदाज. इथून मात्र नक्कीच पोंडेवाडी टीम साठी एक चांगला बॉलिंग युनिट या स्पेल मध्ये वापरतोय. ओहो, समोर मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून बॅटिंग करत असताना चांगल्या धावा आल्या त्या फलंदाजाला तर सध्या शांत ठेवण्याचं काम सुरू आहे. गोलंदाजी करत असताना राहुल या गोलंदाजाकडनं अगोदर पासून जर या मॅच मध्ये अशाच पद्धतीची गोलंदाजी राहिली असती तर या डावामध्ये नाथखुळा जांभूळवाडी ब संघ धाव्यांसाठी स्ट्रगल करत राहिला असता. पण इथे या मॅच मध्ये जर पाहिलं तर सुरुवातीला कॅचेस ड्रॉप झाले आणि गोलंदाजांनी खराब चेंडू जास्ती वापरले आणि त्यामुळेच या टार्गेट वरती एक मोठा प्रभाव दिला. बॅटमधून धावा गोळा करत असताना सध्या नाथखुळा जांभूळवाडी ब टीमच्या फलंदाजांनी. समोर फटका चांगला आहे, तिथे फिल्डर आली आहेत, फेकी थोडीशी खराब बनली आहे मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मात्र सध्या पुन्हा एकदा बॅटर रोहनच्या बॅटमधून आपण बघू शकतायत 3 धावा इथे मिळाल्या जात आहेत. 3 धावा आल्या, 73 धावा सध्या तरी धावफलकावरती मात्र बनल्या गेल्यात. 73 धावा धावफलकावरती आहेत या इनिंगचा. खरं तर सध्या अंतिम चेंडू शिल्लक राहिलाय, शॉर्ट ऑफ लेंथ आणि शॉर्ट बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने दाखवलाय सध्या स्वेरलेगच्या दिशेनं हा चांगला कलात्मकतेचा फटका तिथून लागतोय या मॅच मध्ये पुन्हा एकदा. नक्कीच आपण बघतायत बॅटिंग करणाऱ्या टीमला
मोठा झटका. शेवटचा बॉल आलाय 4 धावेसाठी आणि बॅटिंग करत असताना नाबाद. खर तर हे टार्गेट जे आहे ते सध्या तरी आपण बघू शकतात फार स्ट्रॉंग रचलेलं आहे आणि ही जी पार्टनरशिप नॉट आउट आपण बघताय खर तर रोहन आणि नामदेवची ती मात्र 33 चेंडू आणि 75 धावेची बनलेली आपल्याला पाहायला भेटती आहे. 33 बॉल अशी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये खरं तर या पहिल्या सामन्यामध्ये नाबाद खेळत असताना या दोन्ही फलंदाजांनी बनवली आणि टीमचं टोटली धावफलक जर पाहिलं तर 77 या आकड्यावरती पोहोचलं आणि इथून मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण बघतायत पोंडेवाडी टीम समोर ठेवलं गेले टार्गेट येणारे 30 चेंडू आणि 30 चेंडू मध्ये नक्कीच 78 रन्स. मॅच मध्ये नक्कीच फार सारी रंगत बनेल कारण टार्गेट फार मोठं आहे आणि ते टार्गेट कुठेतरी आता चेस करण्याचा इराद्याने आपण बघताय मैदानामध्ये सध्या तरी पोंडेवाडी संघाची ओपनर ऑर्डरची फलंदाजी दाखल झालेली आहे. सलामीचे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. ज्या स्थितीमध्ये सुरुवातीला बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये त्या स्थितीमध्ये फलंदाजी करावी लागेल कारण लक्ष फार मोठं आहे आणि हे लक्ष चेस करत असताना आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर नक्कीच न घाबरता न थकता या दोन्ही फलंदाजांना मात्र मैदानामध्ये एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. जिंकायचं असेल तर या क्षणी मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटमधून चांगले फटके खेळावे लागतील आणि त्यासाठी ही 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहेत. मॅचचं दुसरं सत्र सुरू झालं आणि ज्या स्टार्टिंगने बॅटिंग करायचं जो स्टार्ट हवाय तो स्टार्ट मिळवलेला आहे स्टार्कर यांच्या फलंदाजाने. पहिला चेंडू
आणि पहिला चेंडू जातोय समोर स्टेट ब्लास्ट स्क्रीनला धडक देत बेमिसाईल स्टोक येतोय गोळीबार सोडत असताना 4 समोरच्या दिशेला चेंडू होता आणि त्या दिशेनंच हा फटका आपल्याला पाहायला भेटलो आहे. बॅक टू दी बॉलर हेडच्या झोन मधून खर तर पूर्णपणे ताकदीचा वापर केला फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती 4 आल्या त्याच्यानंतर आता हा चेंडू आपण बघू शकतायत वेग होता. कदाचित जर ज्या गतीने बॉल आला होता तिथे जर बॉल पकडून फेकला असता तर कदाचित बॅट्समन धोक्यामध्ये सापडला असता. पण इथे मैदानाच्या आतमध्ये थोडीशी मिसफिल्ड बनली आणि त्याचाच फायदा आता मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला बनला आहे. एकदा या चेंडूवरती मिती आहे. स्कोरबोर्ड वरती सध्या पोंडेवाडी संघ मात्र फलंदाजी करत असताना आता 5 या अंकावरती पोहोचलाय. 5 धाबा फलकावरती स्ट्राईक रोटेट झाली. आता स्ट्रायकर इंडला मैदानाच्या आतमध्ये प्रवीण हा फलंदाज मात्र फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला भेटेल. बरोबर खेळपट्टीवरती सध्या स्ट्राईक रोटेट झालेली आहे. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न. इथे हा चेंडू जर पाहिलं तर बॅटरच्या बॉडीवरती आकर्षण टाकतोय आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आता गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रमोदचा मात्र चांगला येईल. डॉट बॉल. या प्रकारची जर गोलंदाजी सुरू राहिली तर या सामन्यामध्ये नक्कीच आपण बघू शकताय खरं तर गोलंदाजी करणारा संघ एक चांगलं वर्चस्व बनवेल या मॅच मध्ये. कारण गोलंदाजीसाठी ज्या धावा आहेत त्या अगोदर त्यांनी बनवलेला तो मिस्टामिंग आहे. या क्षणी जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक विकेट किपर बॉल वरती पोहोचला होता. मला वाटतं तिथे रोहन होता पण रोहनने सध्या तरी हा अंदाज पंचे झेल पकडण्याचा प्रयत्न केला म्हणजे अंदाज भेटला नाही आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतायत हा झेल अक्षरशः मैदानाला स्पर्श झाला आणि इथे मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती सध्या एक सिंगल भेटली जाते आहे. सिंगल आली या दाफलकावरती मात्र सध्या 6 धाबा बनल्या जात आहेत. स्ट्राईक अँगल थोडासा बदलला गेला. स्ट्रायकर एंडला रोशन आता बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळेल. रोशन स्ट्रायकर एंडला आहे. स्विचित खेळायचं होतं. बॅटचा फेस जर पाहायला गेलं तर उलट्या दिशेने फिरवत असताना मैदानामध्ये बॅटर रोशन स्ट्रायकर एंड आपल्याला बघायला भेटला. रिप्ले आपण बघू शकतोय. वेग खूप होता. पडल्यानंतर उसळी प्राप्त झाली आणि त्याचमुळे इथे हा चेंडू जो होता तो बॅटच्या खरं तर लिमिट मध्ये थोडासा क्रॉस रेंज मध्ये बनला आणि बॅटर बीट झाला. गोलंदाजी चांगली सुरू आहे. प्रमोद मैदानाच्या आत करत असताना मात्र इथे समोर फलंदाजांना वारंवार बीट करतोय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये षटकाचा अंतिम बॉल येतोय सक्सेस झोन मध्ये. डॉट बॉल आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये 78 धाब्याचा पाटला रेखाटत असताना चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये स्कोरबोर्ड वरती बनतायत पोंडेवाडी टीमच्या कोणतंच नुकसान नसताना 6 धाबा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये आता इथून मात्र भला मोठा संघर्ष करावा लागेल. या सामन्याला जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या पोंडेवाडी टीमला संघर्ष तर करावाच लागेल. कारण म्हणतात ना संघर्षाशिवाय आयुष्य हे नसतं. जर आयुष्यामध्ये संघर्षच नसता तर माणसाला खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आयुष्य जगत असताना त्या संघर्षाची किंमत कळाली नसती. म्हणून संघर्ष नेहमी माणसाला प्रत्येकी गोष्टीसाठी करावा लागत असतो आणि म्हणूनच या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल जिंकण्यासाठी. सध्या तरी या मॅच मध्ये पोंडेवाडी संघाला 6 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये गरज असेल आता इथून उरलेल्या इक्वेशन मध्ये 72 धावेची. 24 बॉल 72 धाबा. समोर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करत असताना प्रवीण आहे. दोन्ही फलंदाजांना आता इथून आक्रमकतेने फलंदाजी करत राहावं लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती ज्यामध्ये 3 फिल्डर आता बॉडी लाईन झोन मध्ये ऍड झालेत. पहिला चेंडू दुसऱ्या षटकाचा शॉर्ट ऑफ लेन शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. लेग स्टिकच्या बरोबरीनं टच केलं होतं. शॉर्ट्सवर लेगच्या हातामध्ये चेंडू खेळून बसले होते फलंदाज पण तिथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी आणि फलंदाज बचावले जात आहेत. ऑन स्क्रीन आपण बघू शकतात पडल्यानंतर थोडासा हलकासा चेंडू हरकत करणारा होता. पडल्यानंतर लेग स्पिन ऑलरेडी भेटला पण लेंथ खराब होती. त्याचा फायदा उठवता आला नाही फलंदाजाला आणि मैदानाच्या आतमध्ये इथे बॅटरला मात्र भेटली. या चेंडूवरती एक सिंगल डबल न काम चालणार नाहीये कारण तुम्हाला अंतर फार लांबचं कापायचं आहे. अंतर लांबचं कापायचं त्यामुळे तुम्हाला इथून मोठे फटके खेळावे लागतील. या क्षणी होत आहे मिस टायमिंग. बॅटची थोडीशी
एंडिंग फ्लोची कडा आणि मैदानामध्ये फलंदाजी करत असताना लागलाय आता पहिलाच विकेट बॅटिंग करणाऱ्या पोंडेवाडी संघाला. टीमचा एक मोठा खेळाडू रोशनला परतावा लागतोय आता माघारी. 5 चेंडू फेस करत असताना 5 धावेवरती विकेट खरतर आपला खोलेला आहे फलंदाज रोशनने. आणि फलंदाजी करत असताना पोंडेवाडी टीमला 7 धावा दाखल करत असताना पहिला धक्का. मात्र नक्कीच हा सामना जवळपास आपल्या साईडने घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. चला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. यामधून जो जिंकेल म्हणजेच खरं तर कालच्या गटामध्ये फ्रेश गटामधून बोराडपाडा संघ विन झालेला आहे आणि आजचा फ्रेश गटामधला हा जो सामना सुरू आहे या दोन संघामधून पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर बोराडपाडा टीमचे कॅप्टन्स आपण लवकरात लवकर इकडे रिपोर्टिंग करून राहायचंय कारण नेक्स्ट मॅच आपली आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आता पुन्हा एकदा अजून एक विकेट गमावला गेल्या बॅटिंग करणाऱ्या पोंडेवाडी संघाने. सात वरती 2 विकेट अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये आपण पाहतायत पोंडेवाडी संघाची परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. परंतु कोणाला तरी या सामन्यामध्ये खंबीरतेने उभं राहावं लागेल. लक्ष तर फार मोठंच आहे पण प्रयत्न करायला तुम्ही कमी पडू नका कारण प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर तिथे तुम्ही नक्कीच अनसक्सेस गोष्टीला देखील सक्सेस बनवाल. त्यामुळे प्रयत्न होणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे, सफल झालाय तिथे मैदानाच्या आतमध्ये क्रॉस बॅटना चेंडू उडवलाय स्वरलेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि फलंदाजी करत असताना तर मी त्यात पोंडेवाडी टीमला उमेदा शिल्लक करणारा आचार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने दाफल कबड्डी आता पुन्हा एकदा वेग बनलाय. स्कोरबोर्ड वरती 11 धाब्यांवरती सध्या पोहोचला जातोय. बॅटिंग करणारा संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी संकट झेलतोय आणि अजून एक संकट बनलंय या मॅच मध्ये. फलंदाजी करत असताना पोंडेवाडी संघावरती गोलंदाजी करणारा टीम सध्या आपण पाहतायत नाथखुळा जांभूळवाडी ब आणि सध्या नाथखुळा जांभूळवाडी ब संघाने मात्र गोलंदाजी करत असताना समोर पोंडेवाडी टीमला आता नक्कीच उद्ध्वस्त करायला सुरुवात केली आहे. अजून एक विकेट. वारंवार आता या सामन्यामध्ये मात्र नक्कीच फलंदाज गमावले जात आहेत. जसं एखाद्या घरामधला एखादा घर प्रमुख जर कुठे जात असेल आणि त्या घराची खर तर परिस्थिती त्या घर प्रमुखाला शोधण्यासाठी खर तर फार वाईट होत असते. त्याच पद्धतीने या सामन्यामध्ये खर तर सुरुवातीचे जे तगडे फलंदाज होते पोंडेवाडी संघाचे ते लवकर बाद झालेत आणि त्यामुळे या मॅच मध्ये पोंडेवाडी संघाची फार वाईट परिस्थिती बनली आहे. वेगवान चेंडू शपलोन खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने. हा चेंडू सरळ खरतर फलंदाजाला बीट करून पोहोचला समोर विकेट किपरच्या दस्तानामध्ये येईल. या चेंडूवरती सध्या तरी खरतर हा निर्धाव टप्पा म्हणजेच डॉट बॉल आणि अशा पद्धतीने या मॅच मध्ये आपण पाहतायत 2 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि 2 षटकांमध्ये पाटला करत असताना 78 धावेचा बनवलेल्या आहेत सध्या पोंडेवाडी संघाने 12. सॉरी 11 धावा दाखल का वरती आहेत. 11 धावा दाखल का वरती आहेत सामन्यामध्ये. मात्र नक्कीच आता पुन्हा एकदा नाथखुळा जांभूळवाडी ब संघ मात्र नक्कीच भरपूर चांगल्या प्रकारे या मॅच मध्ये मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना खरं तर गोलंदाजी करतोय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण जिंकण्याचा प्रश्न आहे आणि जिंकण्यासाठी माणसाला किंवा टीमला नक्कीच आपली 100% द्यावे लागत असतात आणि या सामन्यामध्ये आपण ते ऑलरेडी बघितलंय. खरं तर सुरुवातीला फलंदाजी करत असताना 2च फलंदाजांनी हे लक्ष उभारलं आणि त्याच्यानंतर आता गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये खरं तर सध्या तरी नाथखुळा जांभूळवाडी ब या टीमला आपण बघताय ज्या टीमने सध्या तरी नक्कीच समोर अपोजिट टीम अगदी
पोंडेवाडी टीमला मात्र नक्कीच सध्या तरी या टार्गेटच्या चेसच्या नुसार बराच लांब ढकललाय. वेगवान चेंडू समोर पडल्यानंतर हलकासा चेंडू जर पाहिलं गेलं तर बॅटपासनं लांबचं अंतर ठेवत असताना सरळ विकेट किपरच्या आखरदर समोर पोहोचतोय आणि मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना रोहनचा येतो आहे. सध्या अजून एक चांगला बॉल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सध्या तरी सुरू झालेली आपण पाहताय. हा चेंडू सध्या आउटसाइड ऑप्शनला थोडासा क्रॉस करतोय. 1 रन्स या क्षणी मैदानाच्या आतमध्ये खर्च होतीये गोलंदाज रोहन कडून. 1 मदतीने दाफल कबड्डी सध्या तरी 12 धावा इथे बॅटिंग करत असताना आपण बघू शकतायत पोंडेवाडी संघाच्या लागलेल्या आहेत. वेग भरपूर आहे परंतु जो टप्पा हवा आहे तो टप्पा मात्र या क्षणी क्रॉस रेंजचा वापरतोय गोलंदाज रोहन. आउटसाइड द ऑप्शनला पुन्हा एकदा चेंडू क्रॉस झालाय. पडल्यानंतर अधिकचा वळण भेटले. लेग स्पिन होता आणि पुन्हा एकदा पंच सांगतात की +1 धाव या चेंडूवरती पुन्हा भेटेल. वेगवान बॉल स्टेप आउट केलाय. वरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅटर पण आता या क्षणी बॅटरला मिळेल नाराजगी आणि सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना आता पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर दुःखदायक घटना बनतीये या मॅच मध्ये पोंडेवाडी संघाला. कारण विकेट नंबर लागतोय या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना पोंडेवाडी टीमला 4. 13 धावा दाखल कबड्डी असताना 4 विकेट अशी अवस्था मात्र बॅटिंग करत असताना पोंडेवाडी टीमची या मॅच मध्ये मात्र सध्या इथे बनलेली आपण बघू शकताय. उमेद तर फार मोठ्या होत्या खरं तर पोंडेवाडी संघाच्या ज्यावेळेला खरं तर या मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांनी उपस्थिती नोंदवली पण मॅचला सुरुवात झाली खराब गोलंदाजी तर या सामन्यामध्ये खरं तर आपण बघतायत पोंडेवाडी संघाला वारंवार मध्ये मात्र नक्कीच जर बघायला गेले तर परफेक्ट जात आहे. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. 13 धावा दाखल कबड्डी आहेत. मॅच मध्ये मात्र नाथखुळा जांभूळवाडी बस सध्या तरी वारंवार तिथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली होती पण हा चेंडू थोडासा आउटसाइड ऑप्शनच्या पलीकडचा आहे. व्हाईट बॉल यूज केला गोलंदाजाने. वेगवान चेंडू फलंदाज मिस झाला आणि त्याच्यानंतर परफेक्ट जी उजवी स्टिक आहे जो उजवा स्टंप आहे तो मात्र इथून उखडला जातोय. क्लीन बोल्ट. विकेट डाऊन नंबर 5. बॅटिंग करत असताना पोंडेवाडी. फलंदाजी ते अजून एक बाद झालेला आहे. फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये सध्या तरी आपण बघू शकताय बॅटिंग करणाऱ्या पोंडेवाडी संघाचा 14 दाखल कबड्डी आहेत आणि 14 धावा दाखल कबड्डी असताना मात्र 5वा गडी बाद झालेला आहे. बॅटिंग करत असताना पोंडेवाडी टीमचा जे अंतर खडतर लांबचं होतं ते अंतर आता इथून असं वाटतंय की नक्कीच अजून लांब होत मॅच मध्ये. पोंडेवाडी क्रिकेट संघापासनं हा चेंडू सध्या मैदानाच्या आतमध्ये रोहनचा पुन्हा एकदा चांगला वापरला जातोय. समोर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनला मात्र याही चेंडूवरती थांबून ठेवले गेले. गोलंदाजी करत असताना नाथखुळा जांभूळवाडी संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये फार चांगल्या परफॉर्मन्स मध्ये हा गेम खेळत असताना वेगवान चेंडू अजून एक चांगला वेग बनवलाय. या बॉलवरती गोलंदाज रोहनने तिसरं स्पेल होतं आणि तिसरं स्पेल टाकत असताना रोहन होता ज्याच्या बॅट मधून सुरुवातीला फलंदाजी करत असताना पण 50 धावा पूर्ण होत असताना पाहिल्या आणि आता तोच गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये आपण बघतायत परफेक्ट चांगल्या टच मध्ये हे षटक फेकलेलं आहे. फक्त आणि फक्त 2 विकेट. अरे जे टार्गेट 78 धावेचं चेस करायचं आहे ते म्हणजेच पोंडेवाडी टीमला ते टार्गेट आता नक्कीच इथून लांबवलेलं आपल्याला बघायला भेटत आहे. 14 धावा दाखल कबड्डी आहेत. 5 विकेट गमावलेल्या आहेत. आता सामन्यामध्ये शिल्लक 12 चेंडू राहिलेत आणि 12 चेंडू मध्ये जर पाहायला गेलं तर फार पुढे गेलेलं अंतर अजून या मॅच मध्ये पार करायचं आहे बॅटिंग करत असताना पोंडेवाडी टीमला. चला बोरडपाडा संघ पण इकडे रिपोर्टिंग करून राहायचंय.
बरोबर मैदानाच्या आतमध्ये आता चौथ्या स्पेलला इथे सुरुवात केली जाते. गोलंदाज जय सज्ज झाल्यावरती विकेटनं शॉर्ट ऑफ लेंथ इथे मैदानाच्या आतमध्ये क्रॉस बॅटना चेंडू मिड विकेटला उडवला. फिल्डर आले आहेत, फेकी डायरेक्ट बॉल झोनला केली आहे. बॅकअप तिथे नाही आहे आणि त्याचा फायदा आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांनी घ्यायला सुरुवात केलेली आपण बघताय. यस, या क्षणी मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे या चेंडूवरती 3 धावा आल्यात. 3 धावा येत आहेत बऱ्याच उशिरानंतर. दाफलकावरती थोडस आपण बघाल बदल झालेला आहे. सध्या 17 धावा दाफलकावरती बनत असताना बॅटिंग करणाऱ्या पोंडेवाडी संघाच्या 17 धावा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये मात्र नक्कीच अजून देखील प्रयत्न सुरू ठेवले आहेत फलंदाजी करत असताना इथे पोंडेवाडी टीमने. फुल लाईनचा बॉल सरळ लॉफ खेळायचं होतं, पण इथे मैदानाच्या आतमध्ये वेळ जी सध्या तरी चालू आहे ती फार खरं तर नक्कीच वाईट दृष्टिकोनाची आहे पोंडेवाडी संघासाठी. आणि इथे वारंवार मैदानाच्या आतमध्ये बॅटरला मात्र अनसिक्स चित्र झेलावे लागत आहेत. चांगली गोलंदाजी होती. अजून एक चांगला बॉल यॉर्कर चेंडू डिलिव्हर केलाय. फिल्डर मिड ऑफचा आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये फक्त. या बॉलवरती मात्र या क्षणी एकच धाव भेटेल. 1च्या बढतीनं स्कोरबोर्ड आता दुहेरी स्थितीमध्ये पोहोचलेला आपण बघाल. सध्या तरी 18 धाबा या दाफलकावरती बनल्या जात आहेत. 18 धाबा दाफलकावरती आहेत. हा सामना जर तसा पाहिला तर नाथखुळा जांभूळवाडी ब संघाच्या झोळीमध्ये जास्ती पोहोचलेला पाहायला भेटतोय. स्लोवर गतीचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मैदानाच्या आतमध्ये कनेक्शन हवं तसं भेटलं नाहीये बॅटवरती फलंदाजाच्या. आणि इथे फक्त आणि फक्त भेटली जाईल याही षटूवरती एकच धाव. सिंगल वारंवार या बॉलवरती खरं तर घेतल्या जातात, पण इथे सिंगलची आवश्यकता नाहीये कारण टार्गेट 78चं आहे. आणि 78चं टार्गेट म्हटलं तर तुमच्याकडे चेंडू कमी असताना मोठे स्ट्रोक खेळणं फार गरजेचं आहे. खुडपट्ट्याचा बॉल पुन्हा एकदा हवेत उडवला. चेंडू फिल्डर मिड विकेटचा बॉल वरती येतोय. 1 बाउन्स हा चेंडू पकडला गेलाय. फक्त आणि फक्त मैदानामध्ये आपण बघतायत इथे देखील या चेंडूवरती एकच धाव भेटतीये. मॅच पासून आता नक्कीच पोटेवाडी संघ बराच लांब बनलेला आपल्याला पाहायला भेटतोय. आणि जवळजवळ हा सामना मात्र म्हणायला हरकत नाहीये की आपल्या बाजूने खेचलाय तो म्हणजेच नाथखुळा जांभूळवाडी ब टीमने. कारण ज्या धावा आहेत त्या धावा जास्ती आहेत आणि बॉल जे आहेत ते कमी आहेत. तो सुपला खेळायचं होतं पण आता काम हुकला कारण मैदानाच्या आतमध्ये हा सुपला फसला. आणि बॅटिंग करत असताना आपण बघतायत लागलेला आहे 6वा विकेट बॅटिंग करणाऱ्या पोंडेवाडी टीमला. फलंदाज बाद. वीसच धावा दाफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये मात्र 4थं षटक संपन्न झालेलं आहे. आता मात्र इथून सध्या आपण बघतायत 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. आणि 6 चेंडू मध्ये आपण बघताय या मॅच मध्ये 58 धावा शिल्लक आहेत. म्हणजे एका हाती किल्ला जो आहे तो सध्या तरी या मॅच मध्ये नक्कीच नाथखुळा जांभूळवाडी ब टीमने मात्र आपल्या साईडने खेचलाय. चांगल्या प्रकारचा मॅच आहे, पण या सामन्यामध्ये नक्कीच हवी तशी मजा मात्र प्रेक्षक वर्गाला लुटायला भेटत नाहीये. कारण हा सामना जो आहे तो सध्या वन साइड आपल्या बाजूने खरं तर वळवलेला आहे. गोलंदाजी करत असताना नाथखुळा जांभूळवाडी ब संघाने 5व्या षटकाचा पहिला बॉल डॉट फेकला गेला. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना सध्या रवींद्र या गोलंदाजाने. रवींद्रचा अजून एक हा चेंडू आपण पाहतायत समोर पुन्हा एकदा खरं तर फलंदाजाला बीट केलं जात आहे. मॅच मध्ये आता औपचारिक स्वरूप बनलं जाईल. फक्त आणि फक्त 4 चेंडू शेष आहेत. इथे 58 धावेची गरज आहे. म्हणजे मॅच मध्ये आता पूर्णपणे जिंकण्याच्या उंबरठ्यावरती नक्कीच नाथखुळा जांभूळवाडी ब संघ अगदी पोहोचलेला आहे. स्लोवर गतीचा बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये थर्डमॅनला मात्र दिशा दाखवली आहे. आणि दिशा दाखवत असताना
बॉल सीमारेषेचा वेध घेण्याचा प्रयत्न करतोय फिल्डर थडमानचा पोहोचलाय, बॉल अडवला जातोय. इथे या बॉल वरती मात्र नक्कीच भेटली जाईल फक्त आणि फक्त एकच धाव आणि या एका धावेने दाफलका पडते 21. 3 चेंडू आता 57 धावाची गरज या सामन्यामध्ये शिल्लक आहे. खर तर सध्या तरी पोंडेवाडी टीमला फलंदाजी लवकर बाद झाली या मॅच मध्ये पोंडेवाडी संघाची आणि त्याच कारणास्तव ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती मात्र आता नक्कीच पोंडेवाडी संघाची बदलत नाही. साबिक पुन्हा एकदा फिल्डर डाऊन दी बॉल आणि मॅच मध्ये अखेरीस बनलेला आहे 7व्या विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या पोंडेवाडी संघाला अजून एक धक्का. 21 धावा दाफलकावरती असताना 7वा विकेट गमावलेला आहे फलंदाजी करणाऱ्या सध्या तरी पोंडेवाडी संघाने या मॅच मध्ये पूर्णपणे औपचारिकता ही मात्र नक्कीच शिल्लक आहे. इथे गोलंदाजाचा अजून एक चांगला चेंडू येईल आणि बहुतेक हा जो विजय होता तो विजय मात्र एकनिष्ठ खरतर कोऱ्या कागदावरती लेखत असताना पाहायला भेटतो या मॅच मध्ये नाथखुळा जांभूळवाडी क्रिकेट संघ. परफेक्ट एक चेंडू 57 धावा म्हणजे या मॅच मध्ये हा सामना अखेरीस जिंकलेला आहे तो म्हणजे नाथखुळा जांभूळवाडी ब संघाने. अभिनंदन राहील नाथखुळा जांभूळवाडी टीम. आणि तासानंतर लगेचच आपण फ्रेश गटामधला खरतर जो सामना आज आपल्याला खेळवायचा आहे दुसऱ्या राऊंडचा हा दुसरा तो सामना आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडनं नाथखुळा जांभूळवाडी ब त्यांच्या विपक्षात बोराडपाडा या दोन टीम मध्ये असेल तर दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण लगेचच पोहोचायचे. टॉस देखील आपण करणार आहोत आणि हा सामना फक्त आणि फक्त इथे नक्कीच आपण बघू शकतायत 3 षटकांचा खेळवला जाईल. आपण बघू शकतायत मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा किताब जात असताना आपल्याला